श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज हा संदेश ऐकताना तुम्ही कुठेही घाई करू नका. आज स्वामी समर्थ काही शिकवायला आलेले नाहीत. आज ते फक्त तुमच्याशी मनापासून बोलायला आलेले आहेत. बाळा, तू खूप दिवसापासून देव शोधतोयस. कधी सकाळी लवकर उठून देवासमोर बसतोस, कधी उपवास करतोस, कधी नवस बोलतोस, कधी म्हणतोस फक्त एकदा तरी देव भेटावा. पण बाळा, तू हे कधी विचार केलास का की देव म्हणजे नक्की काय शोधतोयस? बाळा, तू देव बाहेर शोधतोयस, मंदिरात शोधतोयस, मूर्तीत शोधतोयस, लोकांमध्ये शोधतोयस. पण मी तुला आज हळूच सांगतो, देव बाहेर नाही, देव आत आहे. आणि जो माणूस आत पाहायला घाबरतो तो आयुष्यभर बाहेरच शोधत राहतो. बाळा, तू रोज माझ्या समोर हात जोडतोस, पण तुझ्या मनात खूप गोंधळ आहे. तू कोणासमोर बोलत नाहीस, तू कोणाला सांगत नाहीस, पण आतून खूप काही सहन करतोयस. तू हसतोयस, पण ते हसू खोटं आहे. तू शांत दिसतोयस, पण मन मात्र सतत बोलतंय. बाळा, मी ते सगळं ऐकतोय. तू म्हणतोस, स्वामी, मी चांगला माणूस आहे, मी कुणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? बाळा, दुःख म्हणजे शिक्षा नाही, दुःख म्हणजे आरसा आहे. तो तुला दाखवतो तू कुठे स्वतःशी खोटं बोलतोयस, तू कुठे स्वतःला कमी समजतोयस, तू कुठे स्वतःचा आदर करत नाहीयेस. बाळा, तू देव शोधतोयस, पण स्वतःपासून पळतोयस. तू तुझ्या चुका मान्य करायला घाबरतोयस. तू तुझी भीती स्वीकारायला घाबरतोयस. तू तुझं दुःख मान्य करायला घाबरतोयस. आणि जो स्वतःला स्वीकारत नाही तो देवाला कसा भेटणार? बाळा, मी तुला सांगतो, ज्या दिवशी तू स्वतःशी प्रामाणिक होशील त्या दिवशी तुला देव शोधावा लागणार नाही. कारण देव प्रामाणिक मनात आपोआप येतो. तू म्हणतोस, स्वामी, मला देव दिसत नाही. पण बाळा, तू स्वतःकडे पाहणंच टाळतोयस. तू इतरांना खुश ठेवतोयस, पण स्वतःला नाही. तू इतरांसाठी जगतोयस, पण स्वतःसाठी नाही. आणि जो स्वतःसाठी उभा राहत नाही तो देवासमोरही ठाम उभा राहू शकत नाही. बाळा, मी तुझी वाट पाहतोय, त्या दिवसाची वाट पाहतोय ज्या दिवशी तू मी जसा आहे तसाच योग्य आहे असं स्वतःला सांगशील. त्या दिवशी तुला मंदिरात यायची गरज नाही, मी स्वतः तुझ्या मनात येईन. बाळा, जर हा संदेश ऐकताना तुला आतून काही हल्ल्यासारखं वाटत असेल तर कमेंटमध्ये शांतपणे असं लिही, मी स्वतःकडे पाहायला सुरुवात करतोय. बाळा, देव शोधणं सोपं आहे, स्वतःला शोधणं कठीण आहे. पण लक्षात ठेव, जो स्वतःपर्यंत पोहोचतो त्याच्यापर्यंत देव नक्की पोहोचतो. आणि म्हणूनच मी तुला सांगतो, तू देव शोधतोयस, पण देव तुझी वाट पाहतोय. बाळा, मी तुला एकच गोष्ट सांगितली होती, तू देव बाहेर शोधतोयस, पण देव तुझी वाट आत बसून पाहतोय. आज मी थोडं अजून खोल बोलणार आहे, कारण आज तू ऐकायला तयार आहेस. बाळा, तू शांत बसलास की तुला भीती वाटते, म्हणूनच तू कायम काहीतरी करत राहतोस. कधी मोबाईल, कधी काम,
कधी लोक, कधी देव. पण खरं सांगू का, तू शांत बसायला घाबरतोस, कारण शांततेत तू स्वतःला ऐकू शकतोस. बाळा, तू लोकांसमोर मजबूत दिसतोयस, तू जबाबदाऱ्या निभावतोयस, तू सगळ्यांसाठी उभा राहतोयस. पण स्वतःसाठी तू कधी उभा राहिलास का? तू स्वतःला कधी विचारलंस का, मला काय हवं आहे? मी काय सहन करतोय? मी का थकलोय? बाळा, तू देवाला म्हणतोस, माझं आयुष्य बदल. पण मी तुला विचारतो, तू स्वतःला बदलायला तयार आहेस का? कारण जो माणूस स्वतःच्या सवयी बदलायला घाबरतो, तो आयुष्य बदलायला कसा तयार असेल? बाळा, तू मला भेटायला मंदिरात येतोस, पण मंदिराबाहेर पडताच तू परत जुनाच होतोस. राग, तुलना, ईर्ष्या आणि स्वतःला कमी लेखणं, हे सगळं परत तुझ्या सोबत येतं. देवाला भेटणं म्हणजे काही मिनिटांचा अनुभव नाही. देवाला भेटणं म्हणजे दिवसभराची जाणीव आहे. बाळा, मी तुला आज एक गुपित सांगतो. देव त्या माणसाजवळ सगळ्यात जास्त असतो जो स्वतःशी खोटं बोलत नाही, जो म्हणतो, हो मी कमकुवत आहे, हो मला मदतीची गरज आहे, आणि हो मी थकलो आहे. अशा माणसाला देव दूर जात नाही, देव जवळ येतो. बाळा, जर आजचा हा संदेश तुझ्या मनात खोलवर उतरला असेल तर कमेंटमध्ये हळूच लिही, मी स्वतःशी प्रामाणिक आहे. बाळा, तू देव शोधतोयस, पण देव शोधायची वेळ आता संपली आहे. आता वेळ आहे स्वतःला भेटण्याची. ज्या दिवशी तू स्वतःला भेटशील, त्या दिवशी देव तुला मिठी मारेल. बाळा, मी इथेच थांबतो, पण लक्षात ठेव, मी कुठेही गेलो नाही. मी तुझ्या शांततेत आहे, मी तुझ्या स्वीकारात आहे, मी तुझ्या सत्यात आहे. बाळा, आज तू इथे पोहोचलायस, याचा अर्थ तू पळत नाहीयेस. खूप लोक आयुष्यभर देव शोधत राहतात, पण स्वतःकडे पाहायचं धाडस करत नाहीत. आज तू ते धाडस केलंयस. बाळा, तू खूप वेळ स्वतःला दोष दिलास, कधी परिस्थितीला, कधी नशिबाला, कधी लोकांना. पण आत कुठेतरी तू स्वतःलाच कमी समजत राहिलास. तू म्हणत राहिलास, माझ्यात काहीतरी कमी आहे, मी पुरेसा नाही. बाळा, हे खोटं आहे. तू कमी नाहीयेस, तू फक्त थकलेला आहेस. बाळा, देव तुला बदलायला येत नाही, देव तुला सुधारायला येत नाही, देव तुला स्वीकारायला येतो. आणि ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील, त्या दिवशी देव तुझ्या जवळ बसलेला असतो. बाळा, तुला असं वाटतं की देव मोठ्या चमत्कारात दिसतो, मोठ्या आवाजात बोलतो, मोठ्या घटनेत येतो. पण मी तुला सांगतो, देव शांततेत येतो. तू जेव्हा पहिल्यांदा स्वतःला माफ करतोस, तोच देवभेटीचा क्षण असतो. बाळा, तू स्वतःला माफ केलंस का? जुन्या चुका, चुकीचे निर्णय, लोकांवर ठेवलेला विश्वास, स्वतःवर ठेवलेली शंका, जोपर्यंत तू स्वतःला माफ करत नाहीस, तोपर्यंत तू पुढे चालू शकत नाहीस. बाळा, जर आज तू
मनातून काहीतरी सोडून देत असशील तर कमेंटमध्ये असं लिही, मी स्वतःला माफ करतो. बाळा, देवाला शोधायला आता तुला कुठेही जायची गरज नाही. देव तुला भेटायला आधीच येऊन बसलाय. तो तुझ्या संयमात आहे, तो तुझ्या शांततेत आहे, तो तुझ्या प्रामाणिकतेत आहे. बाळा, आजपासून तू देव शोधू नकोस. आजपासून स्वतःशी प्रामाणिक राहा. जेव्हा मन शांत असेल, जेव्हा तू स्वतःला स्वीकारशील, तेव्हा देव आपोआप तुझ्या आयुष्यात दिसेल. बाळा, आज इथेच थांबतो, पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. मी तुझ्या श्वासात आहे, मी तुझ्या विश्वासात आहे, मी तुझ्या प्रत्येक पुढच्या पावलात आहे. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.